Hello student, in previous lecture we discussed the point, that is why Mendel success in his experiment. टॉपिक सर्वांना माहीतच आहे. टॉपिकचं नाव आहे इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. आजचा जो व्हिडिओ आहे म्हणजे ते जे लेक्चर आहे ते लेक्चर नंबर 4 आहे. आता ह्या टॉपिकमध्ये आपण सुरुवातीपासून काय काय लर्न केलेलं आहे ते पहिल्यांदा बघूया. पहिल्यांदा टॉपिकचं नाव सर्वांना लक्षात आलेलं आहे, इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. ह्या टॉपिकची जी स्टार्टिंग आहे ती आपण एका ब्रांचपासून केली होती की त्या ब्रांचचं नाव आहे जेनेटिक्स. म्हणजे इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन थोडक्यात ह्या ब्रांचचा जो स्टडी आहे तो ह्या इनहेरिटन्स आणि व्हेरिएशनचा स्टडी ज्या ब्रांचमध्ये केला जातो त्या ब्रांचला आपण काय म्हणतो, जेनेटिक्स. जेनेटिक्स इट इज द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ स्टडी ऑफ इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. आता बाळांनो, नेहमी हा जाणारा शब्द आहे की इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन. इनहेरिटन्स म्हणजे काय हे मागच्याही लेक्चरला मी सांगितलं होतं. इनहेरिटन्सला अगदी एक सिम्पल वर्ड लक्षात घ्या की हेरिडिटी. आणि मराठीमध्येच ह्या हेरिडिटीला आपण काय शब्द तिथे वापरू शकतो तर अनुवंशिकता. अनुवंशिकता म्हणजेच काय की द एक्सप्रेशन ऑफ द जेनेटिक कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन. It is known as a heredity or it is known as a inheritance. Then what is variation? Variation, that is the dissimilarities between the parents and their offspring. It is known as a variation. आणि आणखी एक टर्म सुरुवातीच्या लेक्चरमध्ये मी सांगायला विसरले. त्या टर्मचं नाव आहे लाईक बिगेट लाईक. ह्याचा अर्थ काय, लाईक बिगेट लाईक म्हणजे काय? मराठीमध्ये सांगते की स्वतःसारखाच दुसरा सेम जेव्हा स्वतःसारखाच जेव्हा दुसरा जीव तयार केला जातो ती जी ॲबिलिटी आहे त्या ॲबिलिटीला लाईक बिगेट लाईक म्हटलं जातं. त्या ह्याचं एक सिम्पल उदाहरण आहे. फॉर एक्झाम्पल, डॉगची जी नेक्स्ट जनरेशन असणार आहे ती डॉगच असणार आहे. कॅटची जनरेशन जी आहे ती कॅट म्हणजे किटनच असणार आहे. लॉयनची नेक्स्ट जनरेशन ही लॉयनच असणार आहे. लाईक बिगेट लाईक मीन्स द ॲबिलिटी ऑफ ऑर्गॅनिझम टू प्रोड्यूस ऑफस्प्रिंग सिमिलर टू देअर ओन काइंड. स्वतःसारखा दुसरा सजीव जेव्हा निर्मित होतो ती जी ॲबिलिटी आहे त्या ॲबिलिटीला लाईक बिगेट लाईक. लाईक म्हणजे काय, जो पॅरेंट आहे त्या पॅरेंटसारखाच त्याचा जो ऑफस्प्रिंग त्याची जी पिढी तयार होणार त्या ॲबिलिटीलाच काय म्हटलं जाणार सांगा, लाईक बिगेट लाईक. म्हणजे द ॲबिलिटी ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम टू प्रोड्यूस सेम ऑफस्प्रिंग ऑफ देअर ओन काइंड. ती जी टर्म आहे त्या टर्मला लाईक बिगेट लाईक म्हटलं जातं. म्हणजे टॉपिकची स्टार्टिंग तुम्हाला सर्वांना लक्षात आलेली आहे की ह्या सगळ्या महत्त्वाच्या ज्या आहेत त्या 4 टर्म. जेनेटिक्स म्हणजे काय, हेरिडिटी म्हणजे काय, इनहेरिटन्स म्हणजे काय, व्हेरिएशन म्हणजे काय, लाईक बिगेट लाईक. आता त्यानंतर ज्या सायंटिस्टनी ह्या जेनेटिक्सवर अगदी सुरुवातीला वर्कआउट केलं होतं त्या सायंटिस्टचं नाव सर्वांना माहीत आहे, जॉन मेंडेल. जॉन मेंडेल नी जो एक्सपेरिमेंट केला होता त्या एक्सपेरिमेंटचं नाव आहे हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट. आणि जॉन मेंडेलला ग्रिगर हे नाव जे आहे ते नंतर दिलं गेलेलं आहे. आणि जॉन मेंडेलने जो आहे तो एका फार्मरचा मुलगा होता आणि त्याला इंटरेस्ट होता वेगवेगळ्या प्लांटवरचं तो ऑब्झर्वेशन करायचा की काही प्लांट हे टॉल का आहेत, काही प्लांट स्मॉल का आहेत. म्हणजे मेंडेलनी जेनेटिक्सचा स्टडी केव्हा केला की जेव्हा क्रोमोझोम म्हणजे काय, जीन म्हणजे काय ह्याही कन्सेप्ट तेव्हा क्लिअर नव्हत्या. ह्याची ही डिस्कवरी झाली होती.
अशा काळामध्ये मेंडेलनी ह्या हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट स्टार्ट केला. जवळजवळ 35 इयरपर्यंत त्यांनी त्या एक्सपेरिमेंटवर वर्कआउट केलं होतं. पण मेंडेलचं बॅड लक एवढं की जोपर्यंत मेंडेल लाईव्ह होता तोपर्यंत त्याच्या कामाची कुणीही नोंद घेतलेली नाही. नॅचरल हिस्ट्री ऑफ प्रोसिडिंगमध्ये किंवा ॲन्युअल प्रोसिडिंग डेच्या दिवशी त्यांनी हे सगळं रिप्रेझेंट केलं होतं. पण त्या मेंडेलनी जे काही रिप्रेझेंट केलं होतं त्यांनी तिथं सांगितलं होतं की असा एक फॅक्टर आहे की त्या फॅक्टरमुळं काही प्लांटची लेंथ ही लॉंगर आहे, काही प्लांट शॉर्टर आहे, किंवा असा तो फॅक्टर आहे की त्यामुळं काही सीडचा जो शेप आहे तो राऊंड आहे, काही सीडचा शेप आहे तो फ्रिंकल्ड आहे. पण तेव्हा मेंडेलला फॅक्टर म्हणजे काय ही टर्म त्याला एक्सप्लेन करता आली नाही. त्यामुळे त्यांनी जो एक्सपेरिमेंट केला होता, त्यांनी जे काही पब्लिश केलं होतं त्यावर फारसं कोणी काही त्यावर लक्ष दिलं नाही. पण 1900 सालामध्ये मात्र ह्युगो डी व्हॅरीज, त्यानंतर कार्ल कॉरेन्स आणि ट्रेशमार्क ह्या तिन्ही सायंटिस्टचं पण काम सेम ह्यावरच चाललं होतं. आणि तेव्हा त्यांना लक्षात आलं की बाबा मेंडेलनी पण ह्यावर वर्कआउट केलं होतं. आणि मग कार्ल कॉर्नेन्सनी मेंडेलचे जे पॉस्ट्युलेट आहेत त्याला मग मेंडेलचे लॉ म्हणून प्रूव्ह केले. आणि मग हे मेंडेलचे 3 लॉ प्रूव्ह झाले. म्हणजे मेंडेल्स लॉ ऑफ द डॉमिनन्स, मेंडेल्स लॉ ऑफ द सेग्रिगेशन आणि तिसरा जो लॉ आहे तो लॉ ऑफ द इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आता त्यानंतर आपण नेक्स्ट बाळांनो काय बघितलं होतं की मेंडेलनी त्याच्या हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंटमध्ये कोणत्या प्लांटची निवड केली आणि ती निवड का केली. व्हाय मेंडेल सिलेक्टेड, आधी तुम्हाला प्लांटचं नाव सर्वांना मी सांगितलेलं आहे. मेंडेल सिलेक्टेड गार्डन पी प्लांट फॉर हिज एक्सपेरिमेंट. आणि गार्डन पी प्लांटचं आपल्याला बॉटॅनिकल नेम माहीत आहे, पायसम सॅटायनम. आता ह्यामध्ये हेही तुम्हाला सांगितलं होतं की मेंडेलनी गार्डन पी प्लांटचीच निवड का केली होती, त्याने दुसरं प्लांट का सिलेक्ट केलं नाही. तर मेंडेलला त्यामध्ये काही कॅरेक्टर असे ऑब्झर्व आले की सगळ्यात महत्त्वाचं कॅरेक्टर म्हणजे ते ॲन्युअल प्लांट आहे, ते वर्षभरामध्ये घेता येतं. त्यानंतर सेकंड कॅरेक्टर तुम्हाला माहीत आहे की त्याची जी लाईफ सायकल आहे 3 ते 4 मंथमध्येच कंप्लीट होते. व्हेजिटेटिव्ह पिरियड पण कंप्लीट होतो, फ्लॉवरिंग पिरियड पण कंप्लीट होतो आणि इल्ड पण मिळतं प्लांटपासून. थर्ड कॅरेक्टर म्हणजे की हे प्लांट आहे ते इझी टू कल्टिवेट आणि इझी टू हँडल. इझी टू कल्टिवेट, इझी टू हँडल. त्यानंतर मेंडेलनी त्या पी प्लांटमध्ये जी काही कॅरेक्टर शोधून काढली, म्हणजे शोधून काढण्यापेक्षा त्यांनी जी ऑब्झर्व केली होती त्या कॅरेक्टरला कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर असं म्हटलं जातं. आता कॉन्ट्रास्टिंगचा अर्थ काय, डिफरंट. डिफरंट म्हणजे त्यांनी कम्पॅरेटिव्हली कॅरेक्टरचा स्टडी केला होता आणि ती साधारणपणे कॅरेक्टरची किती नंबर त्यांनी शोधले होते. 7 ट्रेट म्हणजे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर त्यांनी त्या पी प्लांटमध्ये ऑब्झर्व केले होते. 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरमध्ये मग त्याला हे लक्षात आलं की त्यामध्ये पण ही जी कॅरेक्टर आहेत, आता फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ द प्लांट म्हटलं तर काही प्लांट हे टॉल आहेत, काही प्लांट हे शॉर्ट म्हणजे ड्वार्फ आहेत. हे कॉन्ट्रास्टिंग त्याला कळून आलं. त्याचप्रमाणे तर सीडच्या बाबतीत म्हटलं तर त्यांनी सीडचा कलर बघितला, सीडचा शेप बघितला. काही सीड ह्या येलो कलरच्या आहेत, काही सीड ह्या ग्रीन कलरच्या आहेत, हेही दिसून आलं. शेप ऑफ द सीड, काही सीडचा शेप हा राऊंड आहे, काही सीड हा फ्रिंकल्ड आहे. म्हणजे अशी वेगवेगळे कॅरेक्टर त्याला दिसून आले. 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर तुम्हाला सांगितलेलं आहे की ह्यावर नेहमी विचारला जातो, एनलिस्ट द 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ऑफ द मेंडेल्स एक्सपेरिमेंट. आता 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टरमध्ये आपण सांगितलेले आहेत 7 कॅरेक्टर. फर्स्ट कॅरेक्टर हाईट ऑफ स्टेम, सेकंड सीड कलर, थर्ड सीड शेप, फोर्थ पॉड कलर, पॉड शेप, त्यानंतर फ्लॉवर कलर अँड फ्लॉवर पोझिशन म्हणजे ॲक्झिलरी फ्लॉवर्स आहेत का टर्मिनल फ्लॉवर आहे. ही 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर मेंडेलनी पी प्लांटमध्ये ऑब्झर्व केली. त्यानंतर मेंडेलचं लक्ष त्या प्लांटमधल्या फ्लॉवरकडे गेले. ते फ्लॉवर्स होते पी प्लांटमधले फ्लॉवर्स लार्ज असतात, बायसेक्शुअल असतात. आता हे बायसेक्शुअल असल्यामुळं मेंडेलने जो काही हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट केला होता, ह्या हायब्रिडायझेशनसाठीची इमॅस्क्युलेशन जी मेथड आहे, इमॅस्क्युलेशनचा अर्थ काय की रिमूव्हल ऑफ द स्टॅमेन बिफोर अँथेसिस, म्हणजे स्टॅमेन्स त्या फ्लॉवरमधून काढून टाकायची.
ही जी प्रोसेस आहे त्या प्रोसेसला इमॅस्क्युलेशन असं म्हटलं जातं. आणि पी प्लांटमधले फ्लॉवर्स हे लार्ज आणि बायसेक्शुअल असल्यामुळं इट इज हेल्पफुल फॉर इझी इमॅस्क्युलेशन प्रोसेस. त्यानंतर पी प्लांट प्रोड्युसेस मोर सीड्स. आणि ज्या काही व्हरायटीज ऑप्टेन झालेल्या आहेत त्या सगळ्या प्युअर लाईन व्हरायटीज ऑप्टेन झाल्या होत्या. सो मेंडेल सिलेक्टेड पी प्लांट फॉर हिज एक्सपेरिमेंट. आता ह्यामध्ये 3 क्वेश्चन हे डेफिनेटली करायचे. व्हाय मेंडेल सिलेक्टेड पी प्लांट फॉर एक्सपेरिमेंट. सेकंड क्वेश्चन, गिव्ह द 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. थर्ड, व्हाय मेंडेल अचीव सक्सेस इन हिज एक्सपेरिमेंट. आता तो त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये का सक्सेसफुल का झाला, तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण आपल्याला माहीत आहे की त्यांनी ज्या प्लांटची निवड केली ते योग्य ठरलं. म्हणजे सिलेक्शन ऑफ द प्लांट इज ए व्हेरी हेल्पफुल फॉर हिज सक्सेस. सेकंड, मगाशी सांगितल्याप्रमाणे ही कन्सिडर ओनली वन कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर ॲट ए टाईम. आणि काही वेळेला त्यांनी 1च्या ऐवजी 2 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सिलेक्ट केले होते. त्यानंतर थर्ड कॅरेक्टर की मेंडेलने जे रेकॉर्ड आहे म्हणजे बिगिनिंग टू एंडपर्यंत सगळं रेकॉर्ड त्यांनी व्यवस्थित रिप्रेझेंट केलं होतं. त्यानंतर ही यूज द स्टॅटिस्टिकल मेथड. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मेंडेलचं मॅथमॅटिक्स हे इतकं चांगलं होतं की त्यांनी ह्या सगळ्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह जे काही आहेत व्हॅल्यू आहे त्याचं रेकॉर्ड स्टॅटिस्टिकली मेंटेन केलं. आणि ह्या सगळ्या कारणामुळं मेंडेल हा त्याच्या एक्सपेरिमेंटमध्ये सक्सेस झाला. पण एवढंच लक्षात घ्या की मेंडेल जोपर्यंत लाईव्हमध्ये होता तोपर्यंत त्याच्या कामाचं कुणीही मूल्यमापन केलं नाही. पण 1900 इयरमध्ये मात्र मेंडेलच्या ह्या कामकाजाचं मूल्यमापन झालं. आणि त्यानंतर कार्ल कॉर्नेन्स या सायंटिस्टमुळं मेंडेलचे 3 लॉ पब्लिश झाले. मगाशी सांगितलं तुम्ही, लॉ ऑफ डॉमिनन्स, लॉ ऑफ सेग्रिगेशन आणि लॉ ऑफ द इंडिपेंडंट असॉर्टमेंट. आता हे सगळं थोडंसं सुरुवातीला झालेलं आहे, हे सगळं इंट्रोडक्शन आहे. आता ह्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला जेनेटिकली टर्मिनॉलॉजी बघायची आहे. आता ह्या जर टर्मिनॉलॉजी जर तुमच्या क्लिअर नसतील तर तुम्हाला मेंडेलचा एकही लॉ लक्षात येणार नाही. आणि एक्झामच्या दृष्टिकोनातून पण लक्षात घ्या, ह्यावर MCQ पण बेस्ड असतात. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं आजचं जे लेक्चर आहे त्यामध्ये आपण जेनेटिक टर्मिनॉलॉजीला स्टार्ट करणार आहोत. सगळ्या टर्मिनॉलॉजी आज होतील असं नाही, भरपूर 22-23 जवळजवळ टर्मिनॉलॉजी आहे. तर त्यापैकी काही थोड्या टर्म्स आज आपण बघणार आहोत. पहिलीच टर्म जी आपल्याला बघायची आहे त्या टर्मचं नाव आहे कॅरेक्टर. आता कॅरेक्टर कशाला म्हणायचं? कॅरेक्टर मीन्स द स्पेसिफिक फीचर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. दॅट इज height, color, shape, position, etc. The characters or a specific feature of an organism is known as a character. आता बाळांनो, त्यानंतर सेकंड जी टर्म आहे ती ट्रेट. हा सुद्धा वर्ड तुमचा वारंवार येणार आहे. ट्रेट म्हणजे काय, कशाला ट्रेट म्हणायचं? An inherited character and detectable variant character is known as a trait. मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आपण बघितलेले आहेत. त्यापैकी पहिलं कॅरेक्टर हाईट ऑफ प्लांट. सम प्लांट आर टॉल, सम प्लांट आर ए dwarf. कलर ऑफ सीड. सम सीड्स आर येलो इन कलर and some seeds are a green in color. That is tallness, dwarfness, yellow color, green color, round shape, wrinkled shape, axillary flower, terminal flower, colored flower, white flower. These are detectable variant or inherited character, so it is known as a trait. म्हणून अशा इनहेरिटेड कॅरेक्टरला ट्रेट असं म्हटलं जातं. आता नेक्स्ट जी टर्म होती फॅक्टर.
प्रपोज केली होती. आता फॅक्टर म्हणजे काय, कशाला फॅक्टर म्हणायचं? मेंडलने त्याचा जेव्हा एक्सपेरिमेंट कंप्लीट केला आणि तो आपला रिप्रेझेंट करत होता, तेव्हा मेंडल सांगत होता की प्रत्येक म्हणजे त्या पी प्लांटमध्ये असा एक फॅक्टर आहे की त्या फॅक्टरमुळे जे प्लांट टॉल फॉर्म झालेले आहेत, अशा टॉल प्लांटमध्ये फॅक्टर प्रेझेंट आहेत. ज्या सीडचा कलर येलो आहे अशा सीडमध्ये फॅक्टर प्रेझेंट आहे. फॅक्टर ही टर्म मेंडलने मांडली की ज्या फॅक्टरला आता रिसेंट जी टर्म आहे ती जीन आहे. मग फॅक्टरचा अर्थ काय, कशाला फॅक्टर म्हटलं जातं? फॅक्टर इट इज द युनिट ऑफ हेरिडिटी और इट इज द feature which is present in the organism and which is responsible for expression of inheritity and a variation. बघा, फॅक्टर ॲक्च्युली फॅक्टर कशाला म्हणायचं? युनिट ऑफ हेरिडिटी which is a responsible for inheritance and variation is known as a factor. बघा, पुन्हा एकदा 3 डेफिनेशन आपण रिपीट करूया. पहिली डेफिनेशन कोणती आहे? कॅरेक्टर. कॅरेक्टर कशाला म्हणायचं? स्पेसिफिक फीचर ऑफ ॲन ऑर्गॅनिझम इज नोन ॲज ए कॅरेक्टर. सेकंड कोणतं आहे सांगा? सेकंड टर्म कोणती आहे? ट्रेट. आता ट्रेट बाळांनो, ट्रेटचा अर्थ मी इथं काय सांगितला होता की an inherited character and detectable variant character is known as a character. Third, what is factor? Factor, it is the feature of or unit of heredity which are responsible for inheritance and a variation. Then the fourth term, that is a gene. आता खूप वेळेला आपण हा जीन शब्द ऐकतो. जीन म्हणजे काय? इट इज ए पर्टिक्युलर सेगमेंट ऑफ ए DNA. DNA means a deoxyribose nucleic acid and DNA it is the type of the nucleic acid. Nucleic acid consists of 2 types. First type is a DNA and second type is a RNA. And what is gene? Gene, it is a segment of DNA and which are also responsible for the inheritance and variation. And what is inheritance? Inheritance, it is also known as a heredity. And what is heredity? The transmission of a character from the one generation to next generation is known as a heredity. And what is variation? Variation, that is the dissimilarities between the 2 generations, that is parental and a offspring generation, that is the differences between parents and their offspring is known as a dissimilarities is known as a variation. So what is character? Specific feature of an organism is known as a character. What is trait? An inherited character is known as a trait. What is the factor? Factor, it is a fundamental unit of the heredity which express inheritance and a variation. And what is gene? Gene, it is a segment of DNA which is also responsible for inheritance and variation. Then the next term, that is allele. Alleles are also known as a allelomorphs. Alleles are also known as a allelomorphs. 2 or more alternative form of a gene is known as a allele. What is allele? Allele, that is a 2 or a more alternative form of a gene is known as a allele. And allele occupy identical loci on the homologous chromosome. Allele occupy identical loci on a homologous chromosome. आता इथं तुम्हाला प्रश्न पडला असेल की होमोलोगस क्रोमोझोमचा अर्थ काय?
सुरुवातीला आपल्याला क्रोमोझोम ही टर्म आपल्याला सर्वांना माहीत आहे. सेल डिव्हिजन ह्या टॉपिकमध्ये थोडंसं तुम्हाला ह्याची इंट्रोडक्शन झालेलं आहे. क्रोमोझोम्स हे पहिल्यांदा कुठं प्रेझेंट असतात? न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात. क्रोमोझोमचं स्ट्रक्चर सर्वांना माहीत आहे की मध्ये सेंट्रोमियर प्रेझेंट असतात, कडेला त्यांचे आर्म्स प्रेझेंट असतात. ते आर्म्स म्हणजेच काय म्हणतात? आणि होमोलोगस क्रोमोझोमचा अर्थ काय? कोणत्या क्रोमोझोमला होमोलोगस क्रोमोझोम असं म्हटलं जातं? जे स्ट्रक्चरली सिमिलर क्रोमोझोम असतात, अशा क्रोमोझोमला होमोलोगस क्रोमोझोम असं म्हणतात. आणि व्हॉट इज अलील? अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन इज नोन एज ए अलील. आणि हे अलील कुठं प्रेझेंट असतात? दे आर प्रेझेंट ऑन आयडेंटिकल लोकाय ऑन ए होमोलोगस क्रोमोझोम. ओके. आता त्यानंतर आपल्याला नेक्स्ट जे कॅरेक्टर बघायचं आहे ते डॉमिनंट. आणि नेहमी डॉमिनंट आणि रेसेसिव्ह ह्या पण टर्म तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये वारंवार येणार आहेत. आता डॉमिनंटचा अर्थ काय? रेसेसिव्हचा अर्थ काय? तर सिम्पल अगदी जर डेफिनेशन तुम्हाला हवी असेल तर ह्यामध्ये काय लक्षात ठेवणार? द कॅरेक्टर विच आर एक्सप्रेस्ड इन F1 जनरेशन. आता आपण हा एक्सपेरिमेंट काही बघितलेला नाही आहे, त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला ह्या जनरेशन कोणत्या आहेत हे काही लक्षात येणार नाही. फक्त लक्षात घ्या की ह्या टॉपिकमध्ये मेंडेलनी जो काही एक्सपेरिमेंट हायब्रिडायझेशन टेक्निकद्वारे जो काही एक्सपेरिमेंट तयार केला, म्हणजे पहिल्यांदा प्लांट सिलेक्ट केलं, त्यानंतर त्यामध्ये सिलेक्शन झाल्यानंतर त्यांनी हा आर्टिफिशियल क्रॉसिंग केलं. आर्टिफिशियल क्रॉसिंग नंतर त्यांनी त्या 3 जनरेशनमध्ये ऑफस्प्रिंगची कॅरेक्टर ऑब्झर्व केली. 3 जनरेशन म्हणजे कोणत्या? फर्स्ट फिलियर जनरेशन, त्याला त्यांनी F1 असं नाव दिलं. सेकंड फिलियर जनरेशन, त्याला F2 असं नाव दिलं. आणि थर्ड फिलियर जे जनरेशन आहे ती F3 जनरेशन. अशा जनरेशनमध्ये त्यांनी स्टडी केलेला आहे. आता डॉमिनंटचा अर्थ काय? कोणत्या कॅरेक्टरला डॉमिनंट असं म्हटलं जातं? द कॅरेक्टर्स विच आर एक्सप्रेस्ड इन ए F1 जनरेशन, दीज कॅरेक्टर्स आर नोन एज ए डॉमिनंट कॅरेक्टर. किंवा त्यामध्ये आणखी काय सांगता येईल सांगा? अलिल्स. अलिल्स म्हणजे काय म्हणतो आपण? अल्टरनेटिव्ह फॉर्म ऑफ जीन. अलील दॅट एक्सप्रेस इट्स ट्रेट. ट्रेटचा अर्थ काय सांगितला होता? कशाला ट्रेट म्हणतात? इनहेरिटेड कॅरेक्टर. इनहेरिटेडचा अर्थ काय? एकाकडे दुसऱ्याकडे संक्रमित होणारं. मग अलील दॅट एक्सप्रेस इट्स ट्रेट इन प्रेझेन्स ऑफ अल्टरनेटिव्ह अलील्स इज नोन एज ए डॉमिनंट कॅरेक्टर. आणि रेसेसिव्हचा अर्थ काय? कोणत्या कॅरेक्टरला रेसेसिव्ह असं म्हटलं जातं सांगा? द कॅरेक्टर्स which are not expressed in F1 generation, these characters are known as a recessive character. आणि रेसेसिव्हमध्ये काय लक्षात ठेवणार सांगा? allele that does not express in a F1 hybrid. आता नेक्स्ट जो आहे तो होमोझायगस आणि त्यालाच अपोजिट जी टर्म बघायची आहे ती हेटेरोझायगस. सिम्पल आहे. होमो म्हणजे काय? सेम. हेटेरो म्हणजे काय? डिफरंट. पण इथं डिफरंटचा अर्थ आपण काय घ्यायचा आहे सांगा? कॉन्ट्रास्टिंग. ओके. मग होमोझायगसमध्ये काय सांगा सांगा? द इंडिव्हिज्युअल वेन पॉसेसेस आयडेंटिकल अलिल्स देन इट इज कॉल्ड एज ए होमोझायगस. आता होमोझायगसचं जर आपल्याला एखादं एक्झाम्पल बघायचं असेल, समजा 2 पॅरेंट्स असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल एक प्युअर टॉल पॅरेंट असेल आणि दुसरा प्युअर ड्वार्फ पॅरेंट असेल. आता टॉल हे झाले पॅरेंटची नावं, प्युअर टॉल आणि प्युअर ड्वार्फ. मग ह्या टॉल पॅरेंटमध्ये जीन्स कोणते प्रेझेंट असतात? कॅपिटल टी, कॅपिटल टी. आणि स्मॉल जे प्लांट आहे त्याला आपण नाव काय दिलं आहे? प्युअर ड्वार्फ प्लांट. त्यामध्ये काय प्रेझेंट असणार? कोणते जेनेटिक कॉन्ट्रिब्युशन प्रेझेंट असणार? स्मॉल टी आणि स्मॉल टी. आता पाठवून इथं होमोझायगसचा अर्थ काय लक्षात ठेवायचा? इंडिव्हिज्युअल पॉसेसिंग आयडेंटिकल अलील. हे जे आहेत हे आयडेंटिकल अलील आहेत. इथले पण अलील्स बी कसे आहेत सांगा? आयडेंटिकल अलील्स आहेत. मग प्युअर टॉल हा जो पॅरेंट आहे हा पॅरेंट कसा असणार आहे सांगा? होमोझायगस असणार आहे.
possessing contrasting allele. आता कॉन्ट्रास्टिंग अलीलचा अर्थ काय? समजा एखादा जर पॅरेंट असेल आणि तो फॉर्म होताना त्याच्यामध्ये हे दोन अलील्स प्रेझेंट आहेत, एक टॉलनेसचा आहे आणि एक डॉर्फनेसचा आहे. पण इथं मात्र अलील सेम आहेत का? नाही. एक आहे कॅपिटल टी, एक आहे स्मॉल टी. त्याच्यामुळं ह्या चार इंडिव्हिज्युअलमध्ये किंवा ह्या पॅरेंटमध्ये किंवा ह्या ऑर्गॅनिझममध्ये डिफरंट कॉन्ट्रास्टिंग अलील्स प्रेझेंट आहेत. त्यामुळं ह्या इंडिव्हिज्युअलला म्हणताना त्या इंडिव्हिज्युअलचं नाव काय असण्याचं का? हेटेरोझायगस. म्हणजे प्युअर टॉप आणि प्युअर डॉट यातला एक कॅपिटल टी, यातला एक कॅपिटल टी, त्यांचं जेव्हा क्रॉसिंग होणार तेव्हा त्यापासून कॅपिटल टी स्मॉल म्हणजे F1 हायब्रिड तयार होणार. पण त्या F1 हायब्रिडमध्ये हा जो टी आहे हा कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? टॉलनेससाठी. आणि हा स्मॉल टी कशासाठी रिस्पॉन्सिबल आहे? डॉर्फनेससाठी. म्हणजे F1 हायब्रिड इट इज द एक्झाम्पल ऑफ द हेटेरोझायगस पॅरेंट. आणि कॅपिटल टी, स्मॉल टी, that is a pure tall individual and pure dwarf individual. It is the example of the homozygous parent. तुम्ही जेव्हा क्रॉसिंग करणार आहात मला ह्या टॉपिकवर वेगवेगळे एक्झाम्पल असणार आहेत, त्यामध्ये मग तुम्हाला ह्या टर्म लक्षात येणं गरजेचं आहे. क्रॉसिंग करताना होमोझायगस पॅरेंटचं क्रॉसिंग करायचं आहे का हेटेरोझायगस पॅरेंटचं क्रॉसिंग करायचं आहे. जसा तुम्हाला क्वेश्चन विचारला असेल त्याप्रमाणे तुम्हाला त्या पॅरेंटचं क्रॉसिंग करायचं आहे. आत्ताच्या लेक्चरला फक्त एवढंच लक्षात घ्या की होमोझायगसचा अर्थ काय? की जेव्हा इंडिव्हिज्युअल पॉझेसिंग द आयडेंटिकल अलील्स तेव्हा त्या इंडिव्हिज्युअलला काय म्हटलं जातं? होमोझायगस. आणि हेटेरोझायगस म्हणजे काय? when individual possessing contrasting allele then this individual is known as a heterozygous. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे फिनोटाइप आणि जिनोटाइप. नेहमी वारंवार येणारे हे शब्द आहेत. फिनोटाइप म्हणजे काय आणि जिनोटाइप म्हणजे काय? फिनोटाइपचा अर्थ लक्षात घ्या, एक्सटर्नल अपीयरन्स ऑफ अन ऑर्गॅनिझम. फॉर एक्झाम्पल टॉल और ड्वार्फ. For example, yellow color of seed or a green color of seed. For example, round shaped seeds or wrinkled seeds. These are the external appearance of a organism. So it is known as a phenotype. And for the genotype, the genetic makeup or genetic constitution of an organism is known as a genotype. आता जीनोटाइप बघायचं म्हटलं तर आपण प्युअर टॉलमधले जीनोटाइप कोणते असणार? कॅपिटल टी. प्युअर डॉर्फमधले जीनोटाइप कोणते असणार? स्मॉल टी. हेटेरोझायगस हायब्रिडमधले जीनोटाइप कोणते असणार? एक असणार कॅपिटल टी आणि एक असणार आहे स्मॉल टी. म्हणजे असं जर जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ज्या ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट आहे त्या जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनला किंवा त्या जेनेटिक मेकअपला म्हणताना काय म्हणायचं आहे? जीनोटाइप. मग आता ह्यानंतर मग फिनोटायपिक रेशो म्हणजे काय? जिनोटायपिक रेशो म्हणजे काय? मोनोहायब्रिड म्हणजे काय? डायहायब्रिड म्हणजे काय? मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, ह्या टर्म्स आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. हे सगळ्या टर्म एकदम घेतलेल्या का नाहीत? कारण तुमचं कन्फ्युजन व्हायला नको. त्यामुळे सुरुवातीला फक्त जेवढ्या आज तुम्हाला कन्सेप्ट सांगितलेल्या आहेत, टर्म सांगितलेल्या आहेत, तेवढ्या टर्म आधी अंडरस्टँड करून घ्या. बघा, फर्स्ट टर्म कोणती आहे? कॅरेक्टर म्हणजे काय? स्पेसिफिक फीचर ऑफ द ऑर्गॅनिझम. सेकंड कोणती आहे? सांगा ट्रेट ह्याचा अर्थ काय? अँड इनहेरिटेड कॅरेक्टर इज नोन एज ए ट्रेट. फॅक्टर कशाला म्हणायचं? युनिट ऑफ द हेरिडिटी. पण फॅक्टर हा वर्ड किंवा तिथं फॅक्टर हा वर्ड हे प्रचलित होता की जेव्हा जीन ही कन्सेप्टसुद्धा डिस्कवर झालेली नव्हती. अशा काळामध्ये मेंडेलने जो फॅक्टर
प्रेझेंट आहे ऑर्गॅनिझममध्ये, की जो काही कॅरेक्टर एक्सप्रेस करतोय त्या युनिटलाच त्यांनी नाव काय दिलं होतं सांगा, फॅक्टर. आणि ह्या फॅक्टरलाच आता रिसेंट म्हणजे पॅरलल टर्म कोणते आहे, जीन आहे. पण जीन हा सेगमेंट कशाचा आहे, DNA चा. त्यामध्ये कोणती ॲबिलिटी आहे, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द इनहेरिटन्स आणि व्हेरिएशन. इनहेरिटन्सचा अर्थ काय, हेरिडिटी, आणि व्हेरिएशनचा अर्थ काय, डिसिमिलॅरिटीज. त्यानंतर जी नंतर आले अल्टरनेटिव्ह फॉर 2 or more alternative form of a gene is known as a allele, or they are also known as a allelomorph. Dominant, the character which are expressed in F1 generation are known as a dominant. For example, tallness is a dominant character, yellow color of seed is a dominant character. And what is recessive character? The character which are not expressed in F1 generation, these characters are known as a recessive character. For example, hybrid tall. यामध्ये टॉलनेस आणि ड्वार्फनेस म्हणजे हायब्रिड जे आलेला आहे, हायब्रिड जो इंडिव्हिज्युअल फॉर्म झालेला आहे त्यामध्ये टॉलनेस हे कॅरेक्टर F1 जनरेशनमध्ये ॲपियर झालेलं आहे का, नाही. त्यामुळे ड्वार्फनेस हे कॅरेक्टर इथं कसं असणार आहे, रेसेसिव्ह असणार आहे. ओके. होमोझायगसचा अर्थ काय, जे इंडिव्हिज्युअल पजेस आयडेंटिकल जीन. हेटेरोझायगसचा अर्थ काय, जे इंडिव्हिज्युअल पजेसेस कॉन्ट्रास्टिंग अलील. फिनोटाइप म्हणजे काय, एक्सटर्नल अपीअरन्स ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. जिनोटाइप म्हणजे काय, जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ ॲन ऑर्गॅनिझम. तर अशा प्रकारे आजच्या लेक्चरला आपण जवळजवळ या 11th डेफिनेशन बघितलेल्या आहेत. नेक्स्ट टॉपिकमध्ये आपल्या राहिलेल्या रिमेनिंग टर्म आपण बघणार आहोत. आय होप यू अंडरस्टँड दिस लेक्चर अँड इन दिस लेक्चर वी learn the term character, trait, factor, gene, allele, dominant, recessive character, homozygous individual, heterozygous individual, phenotype and genotype. Thank you very much.